रस्त्याचा शोध अजूनही सुरू. जोडीतील गर्भवतीचा हंबरडा. अक्कलकुवा. स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, पण आमचं आयुष्य अजून जोडीतच अडकलंय. हे वाक्य केवडी गावातील आदिवासी बांधवांच्या वेदनांचे जिवंत चित्र उभं करतं. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केवडी हागोपाडा या गावातील 30 वर्षीय सोतीबाई कालुसिंग तडवी या गर्भवती महिलेला असह्य प्रसव वेदना होत असताना तिला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी कोणतीही रस्ता सुविधा नसल्याने बांबूच्या झोडीतून 7-8 किलोमीटर जंगल व डोंगर ओलांडून आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. हा प्रसंग केवळ वेदनादायक नव्हे, तर विकास कामाच्या नावाचा गाजावाजाच्या वादळातील खोटेपणाचं बिंब आहे. आजही नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. कोट्यवधींची निधी, पण जमिनीवर नाही रस्ता. दरवर्षी केंद्र आणि राज्य शासनाकडून कोट्यवधींचा विकास निधी मंजूर होतो. लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाचा पाऊस पडतो, पण केवडीसारखी गावे मात्र अजूनही प्रशासनाच्या फायलीतच अडकलेली. गर्भवती महिलेला झोडीत टाकून देण्याची वेळ येणं हे फक्त दारिद्र्याचं नव्हे, तर शासनाच्या अपयशी आणि लोकप्रतिनिधींच्या बेशरम निष्क्रियतेची साक्ष आहे. आम्ही रस्त्याअभावी मरायला तयार, पण आवाज कुणी ऐकत नाही. गावकऱ्यांनी सांगितलं की कधीही पावसाळ्यात एखादा रुग्ण असह्य होतो तेव्हा त्याला जंगलातून उचलून चालत न्यावं लागतं. किती वेळा मागणी केली, पण अधिकारी फक्त पाहणी करायला येतात, त्यानंतर शांतता. आजचा सवाल, विकास कुठे जातो? रस्त्याविना मृत्यूचं भय रोजच नांदतं. निवडणुकीतच लोकप्रतिनिधी गावाकडे वळतात. प्रशासन गावाच्या डोंगराळ भागात फिरकायलाही तयार नाही. आवाज उठवला पाहिजे, आता पुरे झालं. केवडीसारख्या गावांचा मुद्दा ही फक्त एक घटना नाही, ही राज्याच्या आदिवासी धोरणावरचा सवाल आहे. आता यापुढे झोडीने रुग्ण नेताना फोटो काढून व्हायरल करणं नको. प्रत्यक्षात पक्के रस्ते, आरोग्य सेवा आणि जबाबदार प्रशासन हवं. पण न्यूजसाठी मुक्ताक रसिक गावी त्यांचा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यामधील ग्रुप ग्रामपंचायत कुकडीपादर मध्ये येणारं गाव केवडी येथील महिला सोती कालुसिंग तडवी दिनांक 21/7/2025 या रोजी रस्ता नसल्यामुळे पांढरामाती मेन रस्त्यापर्यंत बांबूला जोडी बांधून घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो. भारत स्वतंत्र होऊन सुद्धा 75 वर्षे उलटली, परंतु आदिवासी भागामध्ये आतापर्यंत ना रस्ते, ना लाईट, ना कुठलाही विकास आतापर्यंत झालेला नाहीत. आपण बघू शकता, आम्हाला PSC ला जायला 10 ते 15 किलोमीटर गाठावा लागत असतो. आतापर्यंत कुठलाही विकास म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचला नाहीत. 21/7/2025 या रोजी रस्ता नसल्यामुळे गर्भवती मातांना मेन रस्ता पांढरामातीपर्यंत घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो. इथून ॲम्ब्युलन्सला कॉन्टॅक्ट करायला सुद्धा आमच्याकडे कुठलेही साधन नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. PSC ला जायला आम्हाला इथून 7 ते 8 किलोमीटर गाठावा लागत असतो. कधी कधी तर आमच्या काही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.